हिंगोलीत मराठ्यांसह खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण सुरू झालेलं आहे। गावागावांमध्ये जाऊन हे सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय। 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करणार असल्याचंही समोर येत आहे। तर आता हिंगोलीमध्ये हे सर्वेक्षण सुरू झालेलं आहे आणि आता हे जे काही समन्वयक नेमलेले आहेत ते समन्वयक घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करतायत आणि 31 जानेवारीला हा संपूर्ण सर्वेक्षणाचा अहवाल हा सादर केला जाणार आहे आणि राज्य मागासवर्ग आयोग हा अहवाल राज्य सरकारकडे सादर करेल। दरम्यान मराठा सर्वेक्षणावर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे काय म्हणाले तेही पाहूया। वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। 26 तारखेला सुट्टी आहे। 27 तारखेपासून खरं सर्वेक्षणाला सुरुवात होईल असं मला वाटतं आणि 27 ते 31 या 5 दिवसामध्ये एवढ्या मोठ्या महाराष्ट्रातील 12 कोटी लोकांचं सर्वेक्षण सॅम्पल सर्वे जरी आपण म्हटलं तरी करणं मला तरी अवघड वाटतं आहे। आणि हे सर्वेक्षण करत असताना सरकारने ज्या सूचना केलेल्या आहेत त्यामध्ये मराठा समाज, ओपन कॅटेगरी यांचं सर्वेक्षण डिटेलमध्ये करायचं आहे। जे काही त्यांनी 150 प्रश्न दिलेले आहेत।